आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिकेची कनिष्ठ आणि दुय्यम अभियंता परीक्षा स्थगित करण्यात यावी। म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनची महापालिका आयुक्तांकडे मागणी। तलाठी परीक्षेत घोटाळा झाला, त्याच संस्थेकडे परीक्षेची जबाबदारी का? परीक्षार्थींचा सवाल। परीक्षा अधिकृत केंद्रांवर घेण्याची मागणी। पश्चिम रेल्वेवर 9 फेब्रुवारी रोजी होणारा ब्लॉक रद्द। विरार ते वैतरणा आणि सफाळे ते केळवे दरम्यान घेण्यात येणार होता ब्लॉक। काही कारणास्तव ब्लॉक रद्द, लोकल वेळेवर धावणार। मुंबई गारठली, तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअस पर्यंत खाली। कुलाब्यात 19.5 तर सांताक्रुजमध्ये 17.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आणखी 2 दिवस गारवा कायम राहण्याची शक्यता। मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली जाणार। SLK पूर्व, H पूर्व आणि G उत्तर विभागात पाणीपुरवठा बंद। कोथरूडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटलांचं पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन। मिसिंग लिंकसाठी निधीची मागणी। चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात बैठक। पुण्यात दहशत माजवणारी टोळी जेरबंद, तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड। बिबवेवाडीत 50हून अधिक वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई। पुण्यात 3 नवीन GVS संशयितांची नोंद। जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, 60 जणांवर ICUत उपचार तर 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर। राज्यात आतापर्यंत 130 GVS रुग्णांचं निदान। पुणे महापालिकेचा 100 थकबाकीदारांकडे 334 कोटींचा मिळकत कर थकीत। थकबाकीदारांमध्ये राजकीय नेते आणि उद्योजकांचा समावेश। बड्या लोकांविरोधात महापालिका कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष। पुण्यातील शिवाजीनगर, डेक्कन भागात उद्या वीज पुरवठा बंद राहणार। मेट्रो आणि महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार।